हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर देख सकते हे इकडं मस्त असं संध्याकाळच्या वेळेस असं केस विंचरणं चालू आहे आणि तेवढ्यात आहो आले आणि हसायला लागले कामावरून। बरं का, कामावरून आले तोपर्यंत माझा मेकअप वगैरे चालू असतो। आहो येण्याच्या पहिलं फ्रेश होऊन बसते, म्हणजे आजच बसते, रोज नाही बसत। साडी घातलं ना तेव्हाच असं जरा मला तयार होऊ वाटतं। मग इकडं मस्त असं केस वगैरे करत होते आणि आहो फ्रेश व्हायला जात होते। तर मला बोलले मी फ्रेश होतो तोपर्यंत आमच्या इकडचा व्ह्यू बघा, रात्रीचा बघा, सूर्योदय होतोय आणि इकडे मस्त मस्त असं लोक भाजी घेतात। गरमी खूप आहे म्हणून लोक जास्त बाहेर नाही येत, पण भारी वाटते संध्याकाळच्या वेळेस थोडंसं। बघू शकता कसं मस्त व्ह्यू आहे आणि इकडे आहो फ्रेश झालेत आणि बघा त्यांचा मेकअप चालू आहे। तिकडं कन्या झोपली माझी आणि आहोचा पण मेकअप चालू आहे बघा। फ्रेश झालेत आल्या आल्या मस्त आणि फेस वॉश वगैरे केलं त्यांनी आणि मग मी आले खाली। मग त्यांना असं पाणी दिलं, संस्कारी भाऊ सारखं तिकडं पाणी दिलं, आहो ना पाणी दिलं आणि लगेच पाणी पितात आले आले। बघा ना, आले आले मोबाईल आहेच, दिवसभर बिझी आणि आले की फोनमध्ये बिझी, असं काम आहे। आणि असा मस्त चहा ठेवला आणि फर्स्ट टाइम चहा केला ते फुटला, परत दूध आणलं, मग परत दुसरा चहा केला, असं होतं। आणि इकडे बघू शकता मी आहोनी आणले बिस्किट। त्यांना पण मी आता पार्लेजीची सवय लावले, ते पहिलं ते सनफिस्ट आणि गुड डे खायचे, आता माझ्यासोबत ते पण खातात, म्हणून एवढे सारे बघा बिस्किट आणून ठेवतो। बार बार दुकानात जायची झंझटच नाही आणि मला खूप म्हणजे खूप पार्लेजी आवडतो। तर काही लोकांना वाटतं पार्लेजी बिस्किट खाल्लं की गरीब असतात, घाणेरडे लोकांचे असते विचार, त्यांना इग्नोर करत मस्त मस्त आहोंना असं चहा बिस्किट दिलं आणि मस्त असा बघा चहा कसा मस्त झालाय चहा। आणि आहोंना दिला चहा आणि मी पिला चहा। मला पण आता चहाची सवय झाली, काय माहिती आता थंडीपासून मी पण चहा प्यायला लागले, पहिलं प्यायचे नाही, आता मला पण तलफ व्हायला लागली चहाची। मी पण आता चाय लवर होत चाललेली आहे। आणि मग हां, इकडं मस्त स्वयंपाकाची तयारी केली, कारण की माझं पिल्लू आज जेवलंच नाही होतं दिवसभर, टिफिन पण नाही खाल्ला। मग मला करमत नाही, पोरं नाही खाल्लं ना माझं मन असं एकदम नाही का खाली खाली वाटतं। मग लगेच मी असं मस्त स्वयंपाकाला घेतला आणि मी दुपारीच उपवास सोडला होता म्हणून थोडा स्वयंपाक केला। मी माझा उपवास असलं की सगळ्यांना उपवास करायला लावते, मग भाकरी वगैरे नाही बनवत, असं थोडंसं बनवते। इकडं मस्त असं वरण केलं होतं फिकं, आमच्यात जास्त सपक वरणच खातात। आणि इकडं मैंने बनाया था सोयाबीन की सब्जी सुक्की आणि राईस, असं बघा ही मस्त लागते वा भात वरण सोबत। आणि इकडं राईस बनवलेला, वरण मस्त झालेलं एकदम असं मस्त मस्त असं थोडंसं खालीवर केलं आणि लगेच गेली पोरीला क्लासवरून आणायला। मी रोज जात नाही, माझी मैत्रीण घेऊन येते, पण आज मी गेले कारण की ती जेवलीच नाही होती म्हणून माझं मनच नाही लागत होतं मन। मग तिला मंदिरात येता येता मंदिरात गेले, आज चतुर्थी आहे म्हणून थोडंसं पाया पडल्या। बघा आपले बाप्पा कसले फ्रेश फ्रेश दिसत होते। मग पाया पडल्या आणि आलो घरी। घरी म्हणजे घरी येतेत बघा, इथे क्यूटचं बाळ दिसलं आणि मला छोटे बाळ एवढे आवडतात, एवढे बाळ आवडतात। मग त्यांच्यासोबत असं थोडंसं खेळले आणि घरी येऊन आहोंना ते ड्युटीला जायचे, मग त्यांना जेवाय दिलं। तर चला आजसाठी एवढंच, बाय, सबस्क्राईब चॅनल।